हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग असणार आहे थोडासा वेगळा, कारण की आम्ही चाललो आहे आज आमच्या घरी, म्हणजे की माझ्या सासरी बिंगोरला. कारण की आम्ही दिवाळी झाल्यापासून गेलोच नव्हतो. जेव्हा दिवाळीची सुट्टी होती त्याच्यानंतर आम्ही पुन्हा इकडे आलो. मग त्याच्यानंतर आमचं काही जाणंच झालं नव्हतं. आणि आता खूप दिवस झाले, आता महिना होऊन गेला आहे की आम्ही घरी नाही गेलो आहे. आणि घरची पण खूप आठवण येते. मग म्हटलं की ह्या विकेंडला घरी जायचं होतं आणि थोडंसं काम पण होतं घरी, त्याच्यामुळं आम्ही चाललो आज घरी. सो तुम्हालाही घेऊन चालते मी माझ्या सासरी. माझं आता आवरून झालं आहे. मी आता राहुलची वाट बघते. आता ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे मी त्याची वाट बघते. तो अजून काय आला नाही आहे. माझं बॅग वगैरे तर मी रात्रीच भरून ठेवलेलं होतं, कारण की काय होतं, जायच्या टायमाला खूप घाई होते आणि मग काही सामान राहतं घ्यायचं किंवा मग विसरून जाते घ्यायचं. त्याच्यामुळे मग बॅग वगैरे ऑलरेडी मी आधीच भरून ठेवली होती. आता फक्त आम्हाला निघायचं आहे. देवघराची लाईट चालू केली, स्वामींना नमस्कार केला आणि निघालो. आम्हाला निघण्याकरता ऑलमोस्ट 7 वाजले होते. खूप अंधार पडला होता आणि उशीरही खूप झाला होता आज आम्हाला निघायला. आणि त्याच्यात नेमकी आम्ही निघायला उशीर झाला आणि त्याच्यात आम्हाला ट्रॅफिक पण लागलं सिटीतनं बाहेर पडायला. त्याच्यामुळं पुढे पण पोचायला आम्हाला खूप उशीर झाला. आणि नेमके अर्ध्या रस्त्यात गेल्यावर तर मी मागं वळून बघूच शकत नव्हते, एवढा अंधार होता. ही तर फ्रंट साईड जिथून राहुल पुढे गाडी चालवतो आहे. आता मी बॅक साईड दाखवते. मी तर कशीच मागं वळून बघत नव्हते. मी फक्त कॅमेरा मागं फिरवलं होतं, एवढा अंधार होता माझ्या मागे. आणि मला तर काहीच्या काही गाणी आठवत होती तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग कसं 2-2.5 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली घरी पोचलो. आणि घरी पोचल्यावरती मग मस्त पहिलं फ्रेश झालो. गरम गरम पाणी, इतकी गाडीवर थंडी वाजली होती की गरम गरम पाण्याने मस्त तोंडात पाय धुतलं, फ्रेश झालो. आणि आईंनी ऑलरेडी सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. मग मस्त गरम गरम जेवायला बसलो आणि जेवण केलं मस्त मूवी बघत. आणि हा आनंद काही वेगळाच असतो जेव्हा आपण घरच्यांसोबत जेवायला बसतो तेव्हा. मग मी भांडी घासायला घेतली, आईंनी पुढचं आवरलं होतं. मग त्याही मला मदत करू लागत होत्या आधीमध्ये. मग त्यांनी गॅस आणि पुढचं ओटा वगैरे क्लीन करून घेतला. तोपर्यंत मग माझी भांडी घासून झाली होती. आणि त्यांना माहीतच नव्हतं की मी कॅमेरा चालू केला आहे. तर मला म्हणत होता की तुला फोन आला आहे का काय. तर म्हटलं की नाही, मी कॅमेरा चालू केला आहे म्हणून. मग सगळं भांडी वगैरे झाली आणि मग दादांनी बाहेर शेकोटी केली होती. तर मग आम्ही बाहेर गेलो, शेकोटी केलेली तिथे आणि मस्त शेकत बसलेलो. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.